14 फेब्रुवारी 2002. सगळं जग जेव्हा व्हॅलेंटाईन्स डे साजरं करत होतं तेव्हा गाझियाबादमधल्या डायमंड पॅलेस बँक्वेटमध्ये अजून एक कपल विवाहबंधनात अडकत होतं आणि त्यांचं लग्न अटेंड करायला आलेलं अजून एक होऊ घातलेलं जोडपं, म्हणजे ऑफिशियल अजून केलं नव्हतं, साधारण ते डेट करत होते. ते म्हणजे 24 वर्षाचा नितीश कटारा आणि त्याच्या कॉलेजमधली त्याची 4 वर्षापासूनची गर्लफ्रेंड भारती यादव. लग्नाच्या वेळेला हळूच स्टोलन ग्लान्सेस असं म्हणतात की हळूच एकमेकांचं लक्ष वेधून घेणं, हळूच जवळ येणं, ह्या प्रकारच्या गोष्टी ते करत होते. लग्नाचे विधी जसजसे संपत आले, सगळे आपापल्या घरी निघून गेले, तेव्हा भारतीची नजर मात्र एकटक नितीशला शोधत होती. तिला नितीश सापडलाच नाही आणि तिच्या मनामध्ये अचानक एक शंकेची पाल चुकचुकली. ती त्या लग्नात झालेली नितीश आणि भारतीची शेवटची भेट होती, कारण त्यानंतर नितीश सोबत जे घडलं ते कदाचित कोणाच्या स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल असं काहीतरी घडेल. नीलम, नितीशची आई, ही सारखी त्याला कॉल करत होती. साधारण 3च्या दरम्यान नितीशचा एक मित्र त्यांच्या संपर्कात आला आणि तो म्हणाला की संध्याकाळी, म्हणजे साधारण लग्न संपायच्या आसपास मी नितीशला बघितलेलं शेवटचं, त्यानंतर आम्ही एकमेकांना बघितलेलंच नाही. ते ज्यांच्या घरी लग्नाला गेलेले त्यांच्या भावाला विचारलं तेव्हा ते म्हणाले की तो विशाल आणि विकास बरोबर कुठेतरी गेले. हे भारतीला जेव्हा कळलं तेव्हा तिने पॅनिक होऊन नितीशच्या आईला फोन केला.